नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण जे काय यूट्यूब चॅनलवरती ज्या निविष्ठा आपल्या बांधावरती आपल्या घरी बनवा आणि शेतकऱ्याचं 80% जो खर्च होतोय तो खर्च बचत करा या फॉर्म्युल्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मळवली या गावामध्ये आपण आता आलो आहे. मळवली गावचे सुपुत्र प्रगतशील शेतकरी एक कष्टाळू तरुण जे अमर जाधव आहेत. अमर जाधव यांचा हा बघतोय आपण, हा वांग्याचा प्लॉट आहे. फक्त 30 गुंठ्याचा प्लॉट आहे. तर अमर जाधव, तुमचा महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना तुमचा नंबर सांगा, मोबाईल नंबर. 97 63 86 45 45. बरं, आता ह्या प्लॉटचं तुम्ही बघताय, बसा खाली बसा. तर तुम्ही शेतकरी बांधवांनो हा प्लॉट जो बघताय तुम्ही, तर जाधव साहेब, हा प्लॉटची लागण कधीची आहे? साधारण 2 महिने आज पूर्ण झाले. आज 2 महिने झाले. तर ह्या 30 गुंठ्यामध्ये किती रोपं लावलेली आहेत? 1900 रुपयात. 1900 रोपं लावलेत. बरं, आपल्या निविष्ठा ज्या वापरताय तुम्ही, काय काय कोणती वापरताय? लाईम सल्फर, अॅमिनो ॲसिड आणि 027. बरं, हे वापरताय. आणि सिलिकॉन स्टिकर आणि सॅलिसिलिक ॲसिड मरसाठी वापरले. मरीसाठी. बरं, तुमची काय मर काय झाली का? पहिलं आपण कमीत कमी 5 ते 6 ड्रिंचिंग घेत होतो मरसाठी. पहिल्या घेत होता? पहिल्या पाठीमाग. मग ह्यावेळेस तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर आपण 1 ड्रिंचिंग आणि 2 स्प्रे घेतले. तर साधारण आपल्याला एकही रोप मरच आढळलं नाही. एकही रोप आढळलं नाही. 700 रुपयामध्ये तुमचे रोग झाले कंप्लीट. याच्यापूर्वी ज्यावेळेस याच्या मागच्या वर्षी वगैरे तुम्ही किती रुपये खर्च होत होता तुमचा मरीसाठी? 7 ते 8 हजार रुपये जात होता. का तर 6-7 ड्रिंचिंग होत होती आरामशीर. पण तरी सुद्धा कंट्रोल होत? कंट्रोल. रोप जायची 5-50 तरी रोप जात होती. आता तुमचा ह्या प्लॉटला 1900 जे काय झाडं आहेत, आता याला किती खर्च झाला? कीटकनाशकांचा किती खर्च झाला दुकानावरील? कीटकनाशक आम्ही फक्त 2च वापरतो आळीसाठी. सांगा ती. टाटा मानिक आणि प्रोक्लिम. साधारण शेतकरी मित्रांनो, टाटा मानिक हे टाटा कंपनीचा आहे. त्याच्यामध्ये जो घटक आहे तो ॲसेटामॅप्रेड घटक आहे. आणि प्रोक्लेम मध्ये जो घटक आहे तो इमामॅक्टिन बेन्झोएट आहेत. हे शेतकरी वापरतायत. आणि त्याच्यामध्ये काय वापरता? लाईम सल्फर आपलं तयार केलेलं. म्हणजे हे 3 कॉम्बिनेशन हे वापरतात. याचा तुम्हाला काय फायदा मिळतो? आळी, थ्रिप्स, पांढरी माशी जाती. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लाईम सल्फरमुळं कळी इतकी निघती की तुमच्या कल्टारनं निघत नाही, त्याच्या 20 पटीने कळी निघती. सगळ्यात म्हणजे आम्हाला जाणवलं. तुम्हाला फरक जाणवला? ह्या 60 दिवसामध्ये तुमचे किती तोडे झाले? 4 तोडे झालेत. 4 तोडे झाले. पहिला तोडा साधारण 100 किलोचा झाला. 100 किलो. दुसरा तोडा 200 किलो. 200 किलो. तिसरा तोडा 800 किलो. आणि आजचा 1 टनाचा झाला, म्हणजे 60 कॅरेट. बघा, पहिला तोडा 100, परत दुसरा 200, 100 अधिक 200 300 किलो. आणि तिसरा तोडा 800 किलो. 803 आणि 800 अधिक 300 1100. आता 2100 किलो माल निघाला. आणि दर काय मिळाला? 45 ते 50 सरासरी. 45 रुपये, म्हणजे 90,000 रुपये यांचं आता उत्पन्न आलं निघालेलं आहे. यांना 90,000 रुपये आता यांना पैसे मिळालेले आहेत. आणि तुमचे खर्च किती झालेत पैसे आता? खर्च कुठलं वॉटर सोल्युबल दिलं नाही, कुठलं बुरशीनाशक वापरलं नाही. 24 महिन्यातनं एकदा 10 किलो पांढरा पोटॅश 10 किलो. आणि आपण तयार केलेलं अॅमिनो ॲसिड तुमचं 60-20-10 एवढं ड्रिपमधनं वापरले आतापर्यंत. आणि ह्याच्या आधी बी आपण कधी रासायनिक खत बॅग कधीच वापरली नाही. हे बघा शेतकरी मित्रांनो, कोणतीही ठिबकची वॉटर सोल्युबलची बॅग मी जे सांगतोय शेतकऱ्यांना सोडायची गरज नाही. कुठलंही तुम्ही कंपनीचं टॉनिक सुद्धा वापरलं नाही. कुठलंही कंपनीचं टॉनिक यांनी वापरलेलं नाही. तर एवढा म्हणजे टोटली तुमचा टाटा मानिक ॲसेटाप याचा खर्च किती रुपये झाला? साधारण रुपये येतो 1 लिटरला खर्च. 1 रुपया 1 लिटरला. किती फवारण्या झाल्या? 200 लिटर म्हणजे
5 दिवसाला घेतो फवारणी आपण. 200 म्हणजे अशा 200 लिटरला म्हणजे 200 रुपये फवारणी झाली एका ह्याला. हा 200 रुपये किती फवारण्या झाल्या? 5 दिवसाला पाहिजे की 2 महिन्यात, आठवड्याला 2. फवारण्या. हा 12 12 पंचे 60. हा 60. हा 200 रुपये खर्च येतो. हा 200 म्हणजे 2400 रुपये खर्च झाला. म्हणजे एका 2400. फवारणीला 200 रुपये. अशा 12 फवारण्या झाल्या म्हणजे 2400 रुपये हिने फक्त दुकानावरती खर्च केलाय आतापर्यंत. म्हणजे आणि ते 2400 आणि अमिनो ऍसिड आणि हे जे काय हिने सॅलिसिलिक ऍसिड जे 700 आणि अमिनो ऍसिड वगैरे 60 आहे, टोटल सगळा खर्च यांचा 4000 रुपये आता खतावरला झालेला आहे. आता हा प्लॉट अजूनपर्यंत किती दिवस चालेल हा प्लॉट? शेत आपल्या चालवण्यावर आहे. म्हणजे वर्ष म्हणलं तरी चालू शकतो, काय अडचण नाही. 1 वर्ष एक वर्ष. म्हणलं तरी. पण आपण सक्रातीपर्यंत चालवतो प्लॉट. आता बघा ह्या शेतकऱ्यांचा सक्रातीपर्यंत माणूस आहे, तरी आपण म्हणलं ठीक चालतो. जर त्या वर्षी आम्ही दर पडू न पडू सक्रातीलाच आम्ही प्लॉट काढतो. आता तोपर्यंत महिन्यात चालवतो. किती तोडे होतील तुमचे? आठवड्याला 3 तोडे होते. आठवड्याला 3. आता बघा यांचा आठवड्याला 3 म्हणल्यानंतर 1 तोडा आता 1 टनाचा सुरू झालेला आहे. किती झालाय? एक सरासरी आठवड्याला एक 500 ते 600 किलो धरून चाला. म्हणजे एका तोड्याला एका तोड्याला 500 ते 600, 1.5 टन ते 2 टन आठवड्याला जुळतो. 2 टन आठवड्याला माल निघणार. म्हणजे महिन्याला 6 ते 7 टन माल निघणार. 7 टनाचा माल जर झाला महिन्यात तर 40 रुपयेने 2,80,000 रुपये महिन्यात चालू होणार. आणि महिन्याचा खर्च यांचा औषधाचा होणार फक्त 4 ते 5,000 रुपये. एवढं बी नाही. हा 4 बी नाही होत. आपण जास्तीत जास्त धरूया 4 ते 5,000 रुपये यांचा खर्च होणार आणि 2,80,000 होणार. असे 4 महिने जरी चालला प्लॉट तर 10 लाख रुपये होणार. 30 गुंठ्यामध्येच आहे. तर महाराष्ट्राला तुम्ही काय सांगू शकता तुम्ही आता? म्हणजे हे लाईम सल्फर, ॲमिनो ॲसिड किंवा 027 नक्की वापरावे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे लाईम सल्फर आहे, तुम्ही स्प्रे मारल्यानंतर 3ऱ्या दिवशी, म्हणजे 3 दिवस प्लॉटमध्ये जायचं नाही, 3ऱ्या दिवशी येऊन बघायचं. तुम्हाला इतकी भयानक कळी दिसते. असं कमीत कमी मी 8 ते 10 शेतकऱ्याच्या ह्याच्यावर निरीक्षण केले. या अमर जाधव भाऊंनी चांगलं काम केलंय की ह्यांनी अतिशय तळमळीनं 10-1 लोकांना परावृत्त केलं आणि त्यांना लाईम सल्फर बनवून दिलं आणि त्यांनी वापरायला लावलं आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा उत्पन्न वाढवलं आणि त्यांचा सुद्धा हा रिझल्ट आहे. हां बर. आता महाराष्ट्रातील शेतकरी जे काय म्हणतात की खतं टाकल्याशिवाय येत नाही, बघ तुम्ही त्यांना काय सांगू शकता तुम्ही आता? कमीत कमी रासायनिक खतं, म्हणजे रासायनिक खतं तर वापरली पाहिजे ती, पण कमीत कमी. म्हणजे जेणेकरून आता आम्ही ह्याला 24 महिन्यातून एकदा 10 किलो, महिन्यातून 10 किलो फक्त. आणि पांढरं पोटॅश 10 किलो. पांढरं पोटॅश 10 किलो. बरं, आता 20 सोडल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं आपलं ग्रेड? कळीचं प्रमाण बी, म्हणजे माल असा साईज घेतोय आणि चकाकी वाढते. तुम्हाला बघायचं असलं तर हे जी शायनिंग जवळ दाखवू बघा, म्हणजे ह्याची क्वालिटी कशी आहे. शायनिंग बघा, दाखवा जवळ कॅमेऱ्याची. ही शायनिंग आणि चकाकी आत्ताच तोडा झालेला आहे. तर ह्या फळाची तुम्ही शायनिंग क्वालिटी बघू शकताय. तर कोणती व्हरायटी आहे ही? त्रिशूळ आहे. त्रिशूळ व्हरायटी आहे. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, तुम्हाला हात जोडून मी विनंती करतो, तुम्ही कर्ज घेणारा आपल्याला शेतकरी बनवायचा नाही, कर्ज देणारा शेतकरी बनवायचा आहे. आपल्याला कुणा पुढेही हात पसरायची गरज येणार नाही. अंकुश पाटील ॲग्रोचं तंत्रज्ञान तुम्ही वापरा, घरच्या घरी निविष्ठा बनवा आणि आपलं उत्पन्न वाढवा. तुम्ही शेती कंपनीसाठी, इतर लोकांसाठी करू नका. तुम्ही शेती तुमच्या मुलांसाठी, मुलीसाठी, पत्नीसाठी करा आणि तुमचा खर्च, तुमचं उत्पादन खर्च वाढवा आणि तुमचं पैसे नफ्यामध्ये वाढ करा. आणि एवढंच सांगतो. आणि तुमचं काय महाराष्ट्राला संदेश देण्याचा आहे? सगळ्यात महत्त्वाचं, सर्व शेतकऱ्यांनी ह्या जी निविष्ठा आहेत ह्याचा वापर करावा. म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जे आतापर्यंत सांगितलंय, हे हातात माझ्या माती आहे. म्हणजे ही सगळं वापर केलंय आणि लोकांना विश्वास बसत नाही. मी म्हणजे मला असा एक अनुभव आला, किती जरी जीव तोडून सांगितलं तरी लोकांना ही खोटं वाटतं. तर लोकांनी हे वापरावं आणि ह्याचा फायदा घ्यावा कमी खर्च. बघा, ज्या लोकांचा विश्वास बसत नाही, तर मी तुम्हाला आध्यात्मिक भाषेत सांगतो, त्यांचे भोग संपलेले नाहीत. ज्यांचे भोग संपलेले आहेत ते अंकुश पाटील ॲग्रोचं तंत्रज्ञान वापरतील आणि त्यांचे ज्यांना विश्वास बसणार नाही,
त्यांचे अजून जे काही जन्मजन्मीचे भोग आहेत, कर्माचे भोग आहेत, ते भोग संपलेले नाहीत तोपर्यंत हे ह्या तंत्रज्ञानावरती येणार नाहीत आणि त्यांचा फायदा घेणार नाही. तर ते त्यांचे एक आपले इथं शेतकरी आहेत, मित्र आहेत त्यांचे, अमरभाऊंचे. तर त्यांचं काय म्हणणं आहे आपण बघूया. तुमचं नाव सांगा. नमस्कार, विक्रांत जाधव. हा, तर तुम्ही ह्या प्लॉटवर किती दिवसापासून येता? लावल्यापासून बघतोय मी प्लॉट. माझा पण असायचा वांग्याचा प्लॉट. हा, माझा काही यावेळी नाही, पण या प्लॉटवर येतो मी. बरं, तुमचा वांग्याचा आतापर्यंतचा अनुभव आणि हे आता नाही. जे अंकुश पाटील ॲग्रो तंत्रज्ञान वापरले. नाही, वांग्याला आम्ही मर रोगासाठी यासाठी अनेक किट वापरली, अनेक प्रयत्न केले, पण मर रोग कधी थांबला नाही. चालूच राहायचा, खर्च बेफाम व्हायचा, पण रोग थांबत हा. नव्हता. पण आज शो प्लॉट जे आमच्या भावाचा, ह्यात एकही झाड मरीचं नाही. बरं. शिवाय कमी खर्चात एकदम चांगले रिझल्ट आहेत ह्यांचे. आणि शेतकऱ्याने आता भविष्यात आपल्याला गरज आहे ह्या सगळ्या गोष्टींची. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याची आपल्याला गरज आहे. ते आज आपण तुमच्या सरांच्या माध्यमातून ह्या गोष्टी आपल्याला सक्सेस होत आहेत. म्हणजे विश्वासही बसणार नाही की एवढ्या कमी खर्चात एवढा मोठा प्लॉट, इतकं चांगलं उत्पन्न निघेल असा विश्वासही बसणार नाही. ज्यावेळेस आपण प्रात्यक्षिक करू, स्वतः तयार करून वापरू, त्यावेळेसच आपला विश्वास बसतोय. लोकांना वाटतं की असं कुठं बाबा आणि एवढं स्वस्त काय असतंय का? विश्वास बसत नाही असा. म्हणजे जेव तोडून सांगितलं म्हणजे वैयक्तिक माझा पण विश्वास नव्हता ह्याच्यावर. बर, आमच्या भावाचं वापरतोय, पण माझा पण, मला पण त्यास काय वाटत नव्हतं. पण ज्यावेळेस आता मी 4 दिवसाला इथे येतो, हा, पण त्यांचा रिझल्ट बघितल्यावर माझी खात्री पटली. अच्छा. हा, रोज वेगवेगळे बदल दिसतात. म्हणजे एकदम कमी, एवढा कमी खर्च आमचा कधीच नव्हता. हा. फार सगळी औषधं वापरून झाली. असं काय आहे का अंकुश पाटलाकडली औषध वापरायला लागते, असं काय आहे काय तुम्हाला काय? नाही, घरी सगळी. हा. बरं, असं जर हे वापरलं तर शेतकऱ्यांना किती पैसे मिळतील? शेतकरी मालामाल होईल. हा, भारत बेनिफिट इथंच राहतोय हो, खर्च कमी होतो, आणि benefit. माणसाचं म्हणजे कसं आहे, रुपया गुंतवला तर 4 आणि निघतात. इथं 4 आणि गुंतून रुपया घ्यायचा आहे. हा, गणित कसं आहे, शेतकऱ्याचा फायदा आहे ह्याचा भारत पुन्हा एकदा सोने की चिडिया होणार. 100%. पण ते काय पाहिजे शेतकऱ्यांनी. चालेल चालेल. तर आपण आता बघूया. ते आता थोडं हे बघा, 60 दिवस झाले, आजच तोडा झालाय बरं का. तरी फुलं कळी बघा, सेटिंग बघा. बघा सेटिंग. आता चालूला म्हणजे तोडा होऊन सुद्धा हा, मोजा बरं किती आता तोडा होऊन सुद्धा किती फळ आहेत मोजा. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. हे बघा शेतकरी मित्रांनो, आज जरी तोडा झालाय तरी सुद्धा अजून 30 फळ आहे ती. आणि कळी बघा किती आहे ह्याला, प्रत्येक अजून कळी बघा, तुम्हाला वरून सगळी कळी दिसते, कळी चालूच आहे. तरी शेतकरी मित्रांनो बघा, ह्या फळ बघा, कुठलाही रोग दिसत नाही ह्या प्लॉटवरती. तुम्ही जर असं बघितलं, पानावरती शायनिंग बघा, चमक बघा, शायनिंग बघा, कुठलाही रोग दिसत नाही. असं हिरवागार कच्च, जेवढं लाईम सल्फर तुम्ही शेतकरी बांधून वापरशीला एवढं असं तुम्हाला भरपूर कळी निघेल. अमिनो ॲसिड वापरा. आणि आज ह्या अमर जाधव शेतकरी यांच्याकडे भाऊकंड आपल्याला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कळालं की ॲसेटाप आणि प्रोक्लेम, इमामेक्टिन बेन्झोएट आणि लाईम सल्फर ह्याचा जर जोर ठेवला तर तुम्हाला सारखा 4-4 दिवसाला, तर तुम्हाला अतिशय उत्कृष्ट वांग्यामध्ये उत्पादन तुम्ही घेऊ शकताय. जय जवान, जय किसान. आता आपल्या शेतकऱ्यानं, जगाच्या पोशिंद्यानं आपण रानात आलो, तर कधीही शेतकरी आपला रिकामा हातानं कुणाला पाठवत नाही. आणि ह्या शेतकऱ्याने आपल्याला घरी, आपल्या साहेब तुम्ही घरी वांगे घेऊन जावं म्हणून दिलेले आहेत. बघा, ही वांगे आपल्याला घरी दिले आहेत. बघा चमक बघा साहेब, शेतकरी बांधवांनो, ह्या वांग्याची चमक बघा, क्वालिटी बघा, शायनिंग बघा.
आणि ह्या शेतकऱ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की बघा, परमेश्वराचं कार्य करत असताना यांच्यावरती वीज पडली होती. किती तारखेला वीज पडली होती? पाऊस एक महिना झालं. ते डांब आहे का, त्या डांबापाशी काम करत होतो. वीज पडली तुमच्या अंगावर पडली का? किती अंतराव? डांबावर त्याच्या खालीच मी होतो. त्या डांबाच्या खाली वीज पडली, तुम्ही तिथे होता. हां. त्यातून तुम्ही वाचला. वाचलं. बघा, परमेश्वराची लीला बघा, त्यातून वाचलेत. आणि हा जगामध्ये परमेश्वर आहे. यांनी खूप लोकांना मार्गदर्शन केले. चांगले करतात म्हणून परमेश्वर यांच्या पाठीमागं आहे. असाच परमेश्वर यांच्या पाठीमागं राहू द्यात आणि असंच अमरभाऊंच्याकडं शेतकऱ्यांना मार्गदर्शन होऊ द्या, अशीच परमेश्वराच्या चरणी, आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.